नमस्कार मंडळी. सध्या काँग्रेस आणि उबाठा सेनेमध्ये प्रचंड लागलेला आहे. या दोन पक्षांमध्ये सध्या विस्तवही जात नाहीये. दोन्ही पक्षांचे नेते एका प्रसंगी तर हातघाईवर आले. आणि अशी सगळी परिस्थिती असताना एक प्रश्न सगळ्यांना पडलाय की काँग्रेस इतकी आक्रमक का झाली. काँग्रेसने हा पवित्रा का घेतला, त्याची कारण ही खूपच आश्चर्यकारक आहेत आणि त्याची चर्चा मी आता इथे करणार आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, 2 दिवसांपूर्वी सकाळी 9च्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी काँग्रेसबद्दल एक वादग्रस्त विधान केलं. संजय राऊत म्हणाले की काँग्रेसचे महाराष्ट्राचे जे नेते आहेत त्यांना निर्णय घेण्याची त्यांच्याकडे क्षमताच नाहीये किंवा अधिकारच नाहीयेत, त्यामुळे ते कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. आणि मग संजय राऊत यांचं हे वक्तव्य महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना झोंबणारं होतं. त्याला नाना पटोले यांनी त्वरित उत्तर देऊन टाकलं की संजय राऊत यांना आम्ही मानत नाही. कोण संजय राऊत? हे सगळं झालं असताना त्याच दिवशी नेमकी महाविकास आघाडीची सभा होती, बैठक होती. आणि त्या बैठकीमध्ये मित्रांनो हातघाई झाली आणि अशी चर्चा आहे की त्या बैठकीत नाना पटोले आणि संजय राऊत एकमेकांना भिडले. नाना पटोलेंनी संजय राऊत यांना मारहाण केली अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हे इतकं फाटलं का? त्यानंतर काल पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होती, पण नाना पटोले यांनी ती बैठक होऊ दिली नाही. म्हणजे काँग्रेसचे नेते त्या बैठकीला गेलेच नाही. एवढं सगळं का बिनसलं, का फाटलं, असा प्रश्न आहे. आणि त्याची कारणं ही साधी सोपी आणि सरळ आहेत. पण ही कारणं उबाठा सेना आणि काँग्रेस या दोघांच्या अस्तित्वावर येणारी कारण आहेत. त्यातलं सगळ्यात मोठं कारण जे आहे ते म्हणजे मुस्लिम मतदार. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये उबाटा सेनेला जे काही यश मिळालं त्या यशामध्ये 100% वाटा हा मुस्लिम मतदारांचा होता. असे अनेक मतदारसंघ महाराष्ट्रात आपण त्यावेळेस पाहिले की त्यामध्ये मुस्लिम मतदारांनी एकगट्टा मतदान केलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी उबाटा सेनेचा उमेदवार विजयी झाला. नेमकी ही जी परिस्थिती होती ती परिस्थिती अर्थातच काँग्रेसला काळजी करायला लावणारी परिस्थिती होती. कारण उबाटा सेनेकडे हा जो सगळा मतदार गेला तो मतदार पारंपरिक दृष्ट्या काँग्रेसचा मतदार होता. आणि काँग्रेसला हे कळत होतं की उबाटा सेना जर याच तत्वावर पुढे राजकारण करत राहिली तर आपल्याकडे मुस्लिम मतदार राहणार नाही. आणि अशा वेळेस उबाठा सेनेला हे मुस्लिम मतदारांचे जे अचानक पर लागले ते छाटणं गरजेचं आहे, हे काँग्रेसला आता समजून चुकलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत की जिथे काँग्रेस मुस्लिम मतदारांमुळे विजयी झालेले. त्यातले मुंबईतले चार, सॉरी माफ करा, 6 मतदारसंघ असे आहेत की जिथे काँग्रेस मुस्लिम मतांवर पूर्वी जिंकत आली होती. आणि ते सगळे मतदारसंघ आम्हाला मिळायला पाहिजेत असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आता गंमत अशी आहे की उबाटा सेनेला हे कळून चुकलेलं आहे की आपल्याला आता हिंदू मतदान करणार नाही. आणि त्यामुळे आपल्या पत्रात जर जागा पाडून घ्यायच्या असतील तर मुस्लिम बहुल जो भाग आहे तो मतदारसंघ आपल्याकडे खेचून घ्यायला पाहिजे. आणि हा या दोघांमधला कळीचा मुद्दा आहे. त्यामुळेच
या दोन पक्षांमध्ये सध्या फाटलाय, बिनसलाय आणि परिस्थिती हातगाईवर गेलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, की हरियाणाचा निकाल जो विधानसभेचा लागला त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी एकदम शांत झालेले आहेत. ते काही बोलेनासे झालेत आणि त्यांना हे कळलंय की आपलं काही खरं नाही. लोकसभा निवडणूक त्यातल्या त्या 99 जागा हे फ्लूक होतं, पण हिंदू एकवटला हरियाणामध्ये आणि तसाच महाराष्ट्रात एकवटला तर काही खरं नाही. आणि त्यामुळे राहुल गांधी हळूहळू बाजूला झालेले आहेत या सगळ्या प्रक्रियेतून. नेमका याचा फायदा उबाटा सेना घेऊ इच्छिते. राहुल गांधी यांच्यावर दबाव आणून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या. इतकंच नाही मित्रांनो, तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करून घ्यायचं, असा हा उबाटा सेनेचा हा एकंदरीत प्लान आहे, डाव आहे. आणि तो डाव महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना समजतोय, कळतोय मित्रांनो. पण तेही हतबल आहेत, कारण महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांचं राहुल गांधी यांच्या पुढे काही चालत नाही, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे उद्या जर उबाटा सेनेने राहुल गांधी यांच्यावर दबाव आणून मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतलं तर महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न हे विरून जाणार आहे, हे नाहीसं होणार आहे. आणि त्यामुळे होईल तितका विरोध हा उबाटा सेनेला करायचा, असं काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांचं लक्ष आहे. दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो, की हरियाणाचा निकाल लागला आणि त्यानंतर उबाटा सेनेमध्ये एक प्रकारचा चेव आला. निकालाच्या दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांनी सामनामध्ये अग्रलेख लिहिला आणि त्यात काँग्रेसला थेट इशाराच देऊन टाकला की जर स्थानिक पक्षांना सोबत घेतलं नाही किंवा त्यांचं ऐकलं नाही तर काय होतं हे हरियाणाच्या निकालाने दाखवून दिलं, असा हा तो इशारा होता. इतकंच नाही मित्रांनो, तर त्यानंतर हळूहळू उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री घोषित करण्याची मागणी उबाटा सेनेकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या व्हायला लागली. उबाटा सेनेचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख हे तर थेट काँग्रेसला इशारा देऊ लागले, जर उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं नाही तर काँग्रेसचा हरियाणा होईल, अशी धमकी ही सगळी मंडळी देऊ लागली. आणि ते एक महत्वाचं कारण या दोन पक्षांमध्ये आता सध्या जी वितुष्टता निर्माण झाली आहे त्यामागे आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काँग्रेस सगळं सहन करेल, पण उठसूट कोणीही येतो आणि टपली मारून जातो हे काँग्रेस सहन करेल का? आणि तो राग बैठकीत नाना पटोले यांनी सगळा काढून टाकला. आणि आजही नाना पटोले ताठर भूमिका घेऊन उभे आहेत. या सगळ्यामध्ये मंडळी हुशार आहेत ते शरद पवार. ते या दोघांच्या भांडणात अजिबात पडत नाहीयेत. हे दोन पक्ष विनंती आर्जव करतायत की आता पवारांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. मीडिया मार्फत बातमी पसरवली जाते, कालच ती बातमी होती की शरद पवार आता काँग्रेस आणि उबाटा सेनामध्ये मध्यस्थी करणार. पण पवारांचं तिथे लक्ष नाहीये. पवार आपला एकच गेम खेळतायत, ते म्हणजे जे निवडून येऊ शकतात अशा लोकांना महाराष्ट्रातून शोधून काढायचं आणि त्यांना आपल्या पक्षातर्फे उमेदवारी देऊन त्यांना विजयी करायचं
आपलं संख्याबळ वाढवायचं. पवार त्यात हुशार आहेत, तरबेज आहेत. आणि ते या दोन्ही पक्षांकडे, ना उबाटा सेना ना काँग्रेस, कारण पवारांना कळतंय उद्या आपले उमेदवार जर जास्त निवडून आले तर कोणी काहीही बोललं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल. आहे की नाही गंमत? मित्रांनो, कधी कधी मित्राकडूनही शिकायचं असतं. या दोन्ही पक्षांनी, काँग्रेस आणि आणि उबाटा सेनेने, पवारांकडून आज शिकण्याची गरज आहे. असो, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.